जवळपास 30% लोकांच्या लाईफमध्ये ही स्टोरी कनेक्शन करू शकते. मी जवळपास म्हणतोय कारण की 30% लोक असे आहेत की त्यांच्या लाईफमध्ये या स्टोरीमध्ये मी जे काही सांगितलेलं आहे ना ते रिलेट करू शकतं आणि त्यामुळं मी अगोदरच माफी मागतो जर ही स्टोरी पूर्णपणे त्यांच्या लाईफवर असेल तर प्लीज मला माफ करा. कारण की माझ्याजवळ जी ही स्टोरी आलेली आहे जेव्हा मी वाचले त्यावेळेस मला असं वाटलं की हां ही गोष्ट होऊ शकते. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर. असं तुमच्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या या चॅनलवर आपण हॉरर स्टोरीज टाकतो आणि त्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने आवडतात. काही स्टोऱ्या रिअल असतात तर काही स्टोऱ्या काल्पनिक असतात, पण मी असं म्हणतो की प्रत्येक स्टोरी मनोरंजन म्हणून बघावी. कारण की जास्त मनावर लावून घेतलं तर खूप मन दुखेल किंवा भीती वाटेल किंवा अंधश्रद्धा पसरण्याचा थोडासा होऊ शकतं. त्यामुळे मी म्हणतो की बाबा एक मनोरंजन म्हणून स्टोरी बघा, जसं की आपण एखादा हॉरर मूवी बघतो ना तशा प्रकारचं सेम. तर आता ह्या बाकीच्या गोष्टी थोड्या साईडला ठेवूयात आणि आपण आपल्या स्टोरीकडे वळूयात. कसं आहे, प्रत्येक माणसाच्या लाईफमध्ये ना एक प्रेमाचा शब्द असा उमगला ना की त्या माणसाला त्या प्रेमासमोर काहीही दिसत नाही. आपले आईवडील दिसत नाहीत, आपल्या आजूबाजूला कोण आहे ते दिसत नाही किंवा आपली परिस्थिती काय आहे ते सुद्धा दिसत नाही. आणि ही गोष्ट प्रत्येकासोबत होते आणि जर कोणी या गोष्टीमधून बाहेर पडला तोच फक्त दुसऱ्यांना सांगतो की बाबा प्रेम वगैरे काही नसतं, या गोष्टीवर जास्त विश्वास ठेवू नको. पण जास्त करून लोकांना या गोष्टीतून बाहेर येताच येत नाही आणि ते लोक या गोष्टीच्या आतच राहतात आणि जेव्हा त्यांचा जो पार्टनर आहे, जी प्रेमिका आहे, जो प्रेमी आहे, ती त्यांना सोडून गेल्याच्यानंतर ते त्यांचं आयुष्य खराब करण्याच्या मार्गावर लागतात. तर तसं नका करत जाऊ. आता कसं आहे, मी हे का सांगितलं कारण की या स्टोरीमध्ये आपला मोठा मुद्दा प्रेमाचाच आहे आणि त्या प्रेमाच्याच पोटी असं काही घडलेलं आहे एका मुलीसोबत, ज्या मुलीने नंतर त्या मुलासोबत जे केलं आहे तो मुलगा अख्खं आयुष्यभर विसरणार नाही अशा पद्धतीने त्याच्यासोबत काहीतरी घडलेलं आहे. एक गाव असतं, त्या गावामध्ये एक वंदना नावाची मुलगी असते आणि त्या मुली इतकं सुंदर मुलगी दुसरी त्या गल्लीमध्ये कोण्या नसते. आणि एक गल्ली सोडून दुसरीकडं एक केदार नावाचा मुलगा असतो आणि तोही चांगला स्मार्ट असतो आणि हुशार असतो. आता जी वंदना असते ती जेवढी सुंदर असते ना तेवढे तिचे संस्कारसुद्धा सुंदर असतात. तिचं म्हणणं असतं की आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे लग्न करायचं, आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे जगायचं, कोणीकडं काहीही करायचं नाही दुसऱ्या मुलींसारखं, आईवडिलांच्या इज्जतीवर डाग लागेल अशा पद्धतीने आपल्याला वागायचं नाही, असं तिचं म्हणणं होतं. आणि जो केदार होता त्याचंही असंच म्हणणं होतं की बाबा माझे आईवडील मला चांगलं समजतात, आजूबाजूचे लोक मला चांगलं समजतात, तर मी जो हा शब्द आहे ना चांगला शब्द हा मी माझ्या चरित्र्याला एकदम असा चिपकवून ठेवेल. त्यामुळं वंदना आणि केदार हे दोघेही जण वयात येईपर्यंत कोण्याही मुलीच्या किंवा मुलाच्या सानिध्यामध्ये गेले नाही. जेणेकरून नॉर्मली मुलं कशा असतात, मुलगी पाहिली गेलो बापरे का भारी पोरगी आहे रे, मुलगी म्हणते की वाव किती छान मुलगा आहे रे. म्हणजे जवळपास जरा समजायला लागलं की मुलगी प्रेमात पडण्याच्या मागं लागते, मुलगा मुलीला प्रेमात पडण्याच्या मागं लागतो. आताची कंडिशन तशीच आहे, तेव्हा तशी कंडिशन होती. तर जो केदार आहे तो 23 वर्षाचा होता आणि जी वंदना आहे ती 16 वर्षाची होती. आता हे दोघेही जण ज्या शाळेमध्ये जायचे त्या शाळेमध्ये एकतर 10वीच्या नंतरची ही शाळा होती आणि 10वीच्या अगोदरची ही शाळा होती. त्यामुळे हे दोघं जण एकाच शाळेमध्ये जायचे. आता दोघं जण एका शाळेमध्ये जायचं म्हणल्याच्या नंतर जेवढे त्यांचे विचार होते ते विचार जसं त्यांचं वय वाढत गेलं तसं ते विचार लहान होत गेले. जो केदार आहे त्याचं आकर्षण मुलीकडं व्हायला लागलं. जे वंदना आहे ती जशी मोठी होते तिला काही गोष्टी कळायला लागतात तेव्हा ती मुलांकडं आकर्षित व्हायला लागली. आणि येता जाता या दोघांचं लक्ष कधी एकमेकांकडे जायचं आणि या दोघा जणांना माहीत होतं की आपण एकाच गावामधले आहोत आणि हा मुलगा एक गल्ली सोडून राहतोय आणि ही मुलगी एक गल्ली सोडून राहते. तर ही ओळख असल्यामुळं ते दोघेही जण एकमेकाकडे बघत राहिले किंवा म्हणजे बघत होते. येता जाता अर्ध वर्ष गेल्याच्या नंतर हे दोघेही जण एकमेकांना हळूहळू बोलायला लागले आणि या दोघा जणांचे जे विचार आहेत आईवडिलांचे, इज्जतीचे, प्रेमाचे, लग्नाचे, हे विचार ते दोघा जणांचे एकमेकांसोबत जुळायला लागले. आणि हे जुळता त्यांचे जे विचार आहेत त्यांना समजलं नाही की आपले जे हे विचार आहेत हे विचार कधी प्रेमामध्ये बदलले त्यांनाच कळालं नाही. दोघांच्याही मनामध्ये एकमेकाशिवाय प्रेमाची भावना निर्माण झाली. जी त्यांची मैत्री होती त्या मैत्रीचं रूपांतर आता प्रेमामध्ये झालं होतं आणि ते दोघं जण एकमेकाच्या प्रेमामध्ये पडले होते. पहिलं वर्ष तर दोघं जण एकमेकाच्या प्रेमात पडले असून पण त्यांनी एकमेकाच्या शरीराला हातसुद्धा लावला नाही, पण त्यांचं शरीर
जसं जसं वयानं मोठं होत गेलं तसं तसं त्यांच्या भावनाही मोठ्या होत गेल्या आणि त्यांच्या शरीराची जी गरज आहे ती त्यांना भासायला लागली. त्या शरीराच्या गरजेमुळं दुसऱ्या वर्षी ते दोघंजणं थोडं थोडं जवळ यायला लागले आणि दुसऱ्या वर्षाचा अर्ध वर्ष जाईपर्यंत ते दोघंजण इतके जवळ आले की त्यांनी सगळ्या हदी पार केल्या होत्या. कधी कधी लॉजवर जायचं, कधी कधी जिथं भेटेल तिथं जायचं, झाडं झुडपं जंगल, घराच्या बाहेर, म्हणजे जिथं चान्स भेटेल ते दोघंजण एकमेकासोबत संभोग करायचे, एकमेकासोबत ते इंटरक्रॉस करायचे आणि ते प्रेमाच्या पलीकडची जी हद असते ना ती हद पार करायचे. मग काही दिवसाच्या नंतर 1 वर्ष जातं. 1 वर्ष गेल्याच्या नंतर समजतं की जी वंदना आहे ती गर्भवती आहे. तिच्या पोटामध्ये एक बाळ आहे, जे बाळ केदारचं आहे. आता ही गोष्ट केदारला समजल्याच्या नंतर केदार थोडा टेन्शनमध्ये आला. केदारला वाटलं की यार आता आपली इज्जत, आपल्या आईवडिलांचं जे आपल्यावर भरोसा आहे तो भरोसा, गल्लीतले माणसं ज्या पद्धतीनं आपल्याकडे बघतात ती पद्धत, आता मी काय करू, कसं करू आणि या सिच्युएशनला कसं हँडल करू. जी वंदना होती ती याच्या व्यतिरिक्त वेगळा विचार करायची की आता केदारचा मुलगा माझ्या पोटामध्ये आहे तर आता काय बघायचं काम नाही. माझ्या आईवडिलांना मी सांगते की माझ्या पोटामध्ये त्याचं लेकरू आहे, काही जरी झालं तरी आम्हाला एक दुसऱ्याच्या शिवाय राहू देणार नाहीत आणि दुसऱ्याचं लेकरू जर पोटात असलं दुसऱ्या कोणी माझ्यासोबत लग्नही करणार नाही. भलेही पहिले केलं असतं पण आता त्याचं लेकरू माझ्या पोटामध्ये आहे तर माझ्यासोबत दुसरं कोणी लग्न करणार नाही आणि हा चान्स आहे की मी केदारसोबत अख्खं आयुष्य राहील. पण इकडे केदार वेगळा विचार करायचा की आईच्या गावात आता माझ्या इज्जतीचं काय, ही तर प्रेग्नेंट राहिली, आता मी काय करू, कसं करू. त्यावेळेस केदारचा एक मित्र होता ज्याचं नाव संतोष असं होतं. तो केदारला म्हणला की माझ्या ओळखीचा एक मेडिकलवाला आहे, तो गोळ्या देईल, तू तिला गोळ्या जाऊन चार. तिला चारल्याच्या नंतर तिच्या पोटामधला जे पण गर्भ आहे तो पडून जाईल खाली आणि तू टेन्शन फ्री होशील. नंतर तिला सोडून दे आणि तू तुझ्या करिअरवर ध्यान दे. आता वंदनाला थोडी पण आयडिया नव्हती की केदार नेमका काय करणार होता. केदारने संतोषने म्हणल्याप्रमाणे मेडिकलवर गेला, गोळ्या घेतल्या संतोषच्या ओळखीने आणि तिथं जाऊन त्या वंदनाला न काही सांगता त्या गोळ्या दिल्या. वंदनाने त्या गोळ्या खाल्ल्या. भरोसा, प्रेमाचा भरोसा की बाबा याच्यावर मी प्रेम करते आणि हा माझ्यासोबत लग्न करणार आहे. तो भरोसा खूप मोठा होता ना वंदनाचा. वंदनाने त्या गोळ्या खाल्ल्या. गोळ्या खाल्ल्याच्या नंतर तिची तब्येत बिघडायला लागली. गुप्तांगामधून रक्तस्राव व्हायला लागला आणि याने काही सांगितलं नाही की तुला गोळ्या कशाच्या दिल्यात, काय नाही. काहीच नाही. पण तिच्यासोबत जे झालं ना ते झाल्याच्या नंतर तिला समजलं की जो केदार आहे त्याने माझ्या पोटामधला जो गर्भ आहे तो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो गर्भ निघलासुद्धा बाहेर. पण वंदनाचे जे आईवडील आहेत, त्याची जी आई आहे, त्यांना समजलं की वंदनासोबत काहीतरी प्रॉब्लेम झालेली आहे आणि वंदनाने 70% तरी असं काहीतरी केलेलं आहे. वंदना एका जागेवर बसून होती, झोपून होती, घराच्या बाहेर निघत नव्हती. 2-3 दिवस तिचा रक्तस्राव थांबत नव्हता. तिच्या आईला समजलं की वंदनाने काय केलेलं आहे. तिची आई वंदनाला म्हणली की वंदना काय प्रॉब्लेम आहे, तू असं का केलंस आणि तो कोण आहे. वंदना म्हणली की आई ते एक गल्ली सोडून जो केदार आहे ना तो आहे. आम्ही एकमेकावर प्रेम करतो, आम्हाला लग्न करायचं होतं पण मला माहीत नाही त्यानं माझ्यासोबत असं का केलं. त्यावर तिची आई म्हणली की तू तुझ्यासोबत लग्न नाही करणार, त्याने तुझा वापर केलेला आहे आणि त्याला जर तुझ्यासोबत लग्न करायचं असतं तर त्यानं तुला ह्या टॅबलेट दिल्या नसत्या आणि तुझं लेकरू खाली पाडलं नसतं. त्याला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही याच कारणामुळे त्याने तुला टॅबलेट दिल्या आणि माझं जर खोटं वाटत असेल ना त्याला फोन करून बघ. वंदना आपला मोबाईल काढते, त्याला फोन करण्याचा प्रयत्न करते पण तो रिसीव्ह करत नाही. केदार फोन रिसीव्ह करत नाही, कट करतो किंवा इग्नोर करून टाकतो. वंदनाची आई म्हणती पोरी आम्हाला वाटत नाही की तुझं वाईट व्हावं म्हणून, मुलगा चांगला आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण तो खूप श्रीमंत आहे आणि आपण थोडं गरीब आहोत, त्यामुळे त्यांचं आपलं जमत नाही आणि तू ही गोष्ट सोडून दे. झालं गेलं पार पडलं, या गोष्टीकडे तू लक्ष देऊ नको जास्त. आपल्या करिअरकडे लक्ष दे आणि शिकण्याकडे लक्ष दे. पुन्हा अशी चूक करू नको. जे वंदनाची आई आहे, वडील आहेत, त्यांनी खूप समजूतदारपणाने वंदनाला हँडल केलं. तिला समजवण्याचा प्रयत्न केला कारण की त्यांना भीती होती ना की वंदना एवढी चांगली मुलगी आहे, तिच्यासोबत जर आपण काही वाईट बोललो केलं तर ती जीवाचं बरं वाईट करेल. पण जी वंदना होती ती खरंच खूप चांगली होती. तिने निर्णय केला होता की आयुष्यामध्ये लग्न केलं तर त्याच्यासोबत आणि जर त्याच्यासोबत नाही केलं तर दुसरं कोणाही सोबत नाही. आणि हिचं जे लेकरू पडलं त्याच्या व्यतिरिक्त तिची जी थोडीफार बदनामी आहे ती बदनामी थोडी गल्लीमध्ये पसरली होती कारण की ही गोष्ट लपत नाही ना. वंदना त्या गोष्टीला त्रासली. 1-2 दिवसाच्या नंतर वंदनाने सुसाईड केलं. सुसाईड केल्याच्या नंतर ही गोष्ट केदारला कळाल्याच्या नंतर केदार थोडासा शांत झाला आणि एकदम थंड श्वास म्हणतो ना आपण
तसा थंडा श्वास घेतला. पण केदारला एक गोष्ट परेशान करू लागली की त्याला वाटलं की वंदनाच्या आईवडिलांनी जर आपल्यावर केस वगैरे केली तर आपलं जगणं अवघड होईल. पण त्यांच्या आईवडिलांनी तसं काहीही केलं नाही. ते बिचारे त्यांच्याच परेशानीमध्ये होते आणि जो केदार होता तो निश्चिंत झाला. त्याला वाटलं की चला डोक्याचं टेन्शन गेलं आहे, सगळं मिटलं आहे आणि आता याच्यानंतर आपण अशी चूक करायची नाही. बरेच वर्ष होतात. केदारचं शिक्षण पूर्ण होतं, त्याला नोकरी लागते आणि नोकरी लागून त्याला 1-1.5 वर्ष होतं. 1-1.5 वर्ष झाल्याच्या नंतर त्याचं लग्न एका मुलीसोबत होतं ज्याचं नाव नाही सांगू शकत मी तुम्हाला त्या मुलीचं. एका मुलीसोबत झालं असं समजून जाऊयात. केदारचं लग्न ज्या मुलीसोबत झालं तिच्यासोबत चांगला संसार थाटू लागला, तिच्यावर तो चांगला प्रेम करू लागला. पण जे केदारचा भूतकाळ होता ना तो केदारला अजूनही माहीत नव्हता की नेमकं काय आहे काय नाही म्हणून. आणि त्याला जराशी पण आयडिया नव्हती की आता त्याच्या भविष्य काळामध्ये तो ज्याचा भूतकाळ आहे ना तो त्याला आता परेशान करणार आहे. लग्नाला 2-3 वर्ष होतात. ते दोघंजणं प्लॅन बनवतात की हां आता आपल्याला लेकरू पाहिजे म्हणून. नॉर्मल आहे, लग्न झाल्याच्या नंतर 2 वर्षाच्या नंतर कोणतंही लग्न झालेलं जोडपं आपल्याला लेकरू व्हावं ही इच्छा ठेवतं. आणि केदारने सुद्धा ती इच्छा ठेवली आणि त्यांना लेकरू राहिलंसुद्धा. पण ते लेकरू जन्मताच डेथ झालं. आणि असं एकदाच नाही, 4-5 वर्ष झाली. जन्मता डेथ म्हणतो का डेथ, हां जन्मताच मारायचं ते लेकरू. 5 लेकरं केदारची जन्मता मेली. केदारला समजत नव्हतं की काय प्रॉब्लेम नाही. केदार हॉस्पिटलमध्ये रेग्युलर करायचा, जे ट्रीटमेंट आहे ते रेग्युलर करायचा, प्रत्येक दवाखान्यामध्ये जाऊन पाहायचा. दवाखान्यामधला डॉक्टरसुद्धा म्हणायचा की हां तुमच्या वाईफला काही प्रॉब्लेम नाही आहे, लेकरू पूर्णपणे हेल्दी आहे. पण जसं लेकरू जन्मलं तसं ते मरायचं. आणि असे 5 लेकरं मेली केदारची. केदार टेन्शनमध्ये, त्याची बायको टेन्शनमध्ये, काय करावं काय नाही काही समजत नव्हतं. एकदम तो टेन्शनमध्ये, हेवी टेन्शनमध्ये होता. त्याचं कुठेच काहीच मन लागत नव्हतं. मग एक दिवस तो आपल्या रूममध्ये झोपला होता आणि झोपता असाच विचार करू लागला की यार असं का होत असेल, काय प्रॉब्लेम असेल. तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये एक गोष्ट आली. जेव्हा आपण 12वी क्लासमध्ये होतो त्यावेळेस आपल्याकडून एक चूक झाली होती आपल्या गावामध्ये. एका वंदना नावाच्या मुलीला आपल्यापासून एक लेकरू राहिलं होतं ना, आपण ते गोळ्या घालून मारून टाकलं होतं. कदाचित त्याचं तर कर्म नाही ना, त्याच कर्माचे फळ तर नाहीत ना. याला थोडं असं वाटायला लागलं. पण नॉर्मली तसं काही नसतं, तसं कुठं काहीही भेटत नसतं. मग केदारच्या डोक्यामध्ये असा प्रश्न आल्याच्या नंतर त्याच्या डोक्यामधून ही गोष्ट जाईना ना की या गोष्टीमुळे होतं आहे. मग केदारला 6व्या वेळेस त्याला मुलगा राहिला, म्हणजे लेकरू राहिलं त्याच्या बायकोला. आता केदारने ठरवलं की पहिल्या दिवसपासून लास्टच्या दिवसपर्यंत जे करता येईल ते करायचं आपण. आणि त्याच गोष्टीसोबत त्याच्या डोक्यामध्ये ही पण गोष्ट होती जी म्हणजे वंदनाची, तिच्यासोबत केलं होतं त्याने. ती हळूहळू महिने जात गेल्याच्या नंतर जो 9वा महिना असतो त्या महिन्यामध्ये जी वंदनाची गोष्ट आहे ती केदारला फार त्रास द्यायला लागली. एक दिवस केदार आपल्या रूममध्ये आपल्या बायकोसोबत झोपला होता. झोपल्याच्या नंतर तो शांत झोपला नव्हता. तो एकदम अशी डोळे उघडे होती, त्याचा डोकं असं एकदम गोंधळून गेलं होतं. काय होणार आहे, 9वा महिना आहे, हा 9व्या महिन्यामध्ये काय प्रॉब्लेम तर होणार नाही ना, असं त्याला ही चिंता खाऊन जाऊ लागली मधातून. त्यावेळेस त्याच्या कानावर एक आवाज येतो, हळूवार, त्या वंदनाचा. तो असा झटकतो आणि इकडे तिकडे बघतो. तिच्या गावात कोणतरी अशा कानामध्ये आवाज आला आणि त्याला ती जाणीव होती की जशी वंदना याला कानात येऊन बोलायची ना केदू, तशा प्रकारचा आवाज त्याला यावेळेस आला. हा भिला. हा त्याच्या बायकोला उठण्याचा प्रयत्न करायला, पण त्याची बायको गार झोपूमध्ये. याचा विचार आला की काय प्रॉब्लेम नाही, चालते बाबा झोपू द्या. मग बाहेर एक कशी ती घोडा चेअर असते ना, अशी आराम चेअर, चोरासा बसल्याच्यानंतर असा झोका देतो, तशा प्रकारची चेअर होती त्याच्या रूमच्या बाहेर. तर ती चेअरचा आवाज याला ऐकू येऊ लागला. हा उठतो, रूमच्या बाहेर येतो, तर तिथे एक लेडीज बसलेली होती. आणि त्या लेडीजच्या शरीराकडे बघून असं वाटत होतं की ती नॉर्मली लेडीज आहे, म्हणजे एक 16-17 वर्षाची मुलगी असेल अशी दिसत होती ती. आणि तिच्या शरीरावरून याला कन्फर्म झालं की ही दुसरं कोणी नाही आहे, वंदना आहे. तो हळूवार तिच्यासमोर जातो आणि बोलतो की कोण आहे तो, माझ्या घरापाशी काय करतेस. ती उठते आणि थोडंसं प्रकाशामध्ये येते. केदारला तिचा चेहरा दिसतो, ती वंदना असते. केदार बोलण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या तोंडातून आवाज निघत नाही. पाय असं वाटतं की कोणीतरी त्याचे धरून ठेवले तर, आणि अंगाला एवढा घाम सुरतो की त्याच्या अंगावरचं जे टी-शर्ट असतं ना ते पूर्णपणे ओलं होतं. आणि वंदना त्याला म्हणते,
माझा लेकरू पाडलं होतंस ना तू. आता कसं वाटतंय? मला मरेपर्यंत त्रास झाला माझ्या लेकराचा. तुला माझ्यासोबत नव्हतं जगायचं तर काही प्रॉब्लेम नाही, पण तू माझं लेकरू नव्हतं पाडायला पाहिजे होतं. मला ते पाहिजेत होतं. मी लग्न नसतं केलं कुणासोबत. मी त्या लेकराला वाढवलं असतं, त्याला जगवलं असतं, त्याला चांगलं शिक्षण दिलं असतं, त्याला बाळगलं असतं तुझी आठवण म्हणून. पण तू माझ्या लेकराला नव्हतं पाडायला पाहिजे. आता तो जो केदार आहे त्याला अजिबात समजत नव्हतं की मी काय करू, काय नाही आणि काय नाही. त्याला सगळ्या गोष्टी मागच्या आठवायला लागल्या. आणि ती वंदना तेवढ्यात त्याला म्हणते की तुझं हे जे बाळ आहे ना, हे सुद्धा बाळ मी घेऊन जाणार आहे. केदार तिच्या पाया पडायला लागला, रडायला लागला. माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर. वंदना म्हणते आत्ता माफी मागतोय. मी जेव्हा मेली होती तेव्हा तर तुला सुख भेटलं होतं ना, तेव्हा तर तू खूप आनंदी झाला होता. तेव्हा तर तुला असं वाटलं होतं की डोक्यामागचं टेन्शन गेला आता. मला कसं वाटलं असेल? माझा लेकरू, माझा जीव गेला. थोडा पण विचार नाही आला. अरे मी तुझ्यावर प्रेम करायची रे, इतकं प्रेम की सांगू शकत नाही. मी आत्ता पण तुझ्यावर प्रेम करते. आणि मी तुला हीच जाणीव देण्यासाठी तुझे 5 लेकरं हिसकावून घेतले. आणि जा, तुला जाणीव झाली ना, आता तुला सोडते. आता हे जे तुझ्या बायकोच्या पोटात लेकरू आहे 6वं, हे होऊन जाईल. पण यानंतर कोण्याही मुलीचं आयुष्य खराब करू नको. असं बोलून जी समोरची वंदना होती ती एकदम असं उद्बत्तीचं धुपट कसं असतं तशा प्रकारे ती गायब होऊन जाते. हा पूर्णपणे मोकळा होतो. मोकळा झाल्याच्या नंतर हा घरामध्ये येतो. बघतो तर ह्याच्या बायकोच्या शेजारी हा झोपलेला असतो. हे पाहिल्याच्या नंतर हा याचे डोळे चोंभाळतो आणि उघडतो तर हा बेडवर असतो. याला वाटलं की हे स्वप्न आहे, पण ॲक्च्युअलमध्ये ते स्वप्न नव्हतं. कारण जे 6 त्याचं लेकरू होतं ना, ते ॲक्च्युअलीमध्ये चांगल्या पद्धतीने जन्माला आलं आणि ते आत्ता पण आहे आणि चांगलं जगतंय, चांगलं मोठं आहे. तेव्हा त्याला कळालं की ती होती ती वंदनाच होती ना, आपल्याकडून खूप मोठी चूक झाली. आणि त्याचं फक्त एवढंच म्हणणं आहे की बाबा, कोणी पण आपल्यावर जे माणूस प्रेम करते किंवा तुम्ही त्याच्यावर प्रेम करता त्याच्यासोबत असा दगा, असा फटका देऊ नका, त्याचा गैरफायदा उचलू नका. कर्म हे वापस येतात. आणि बस, आपली स्टोरी इथंच संपत आहे. स्टोरी चांगली वाटली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, स्टोरी होता होस्तर मनोरंजन म्हणून ऐका. आणि जर होत नसेल तर मग तुमची मर्जी. भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये.